नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये आपण आमंत्रित केलेले आहे फॅमिली स्टोर्स अँड स्टेशनरी मार्टचे अभिजित जोशी सर. नमस्कार. आणि योगेश जोशी सर नमस्कार. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नेहमीच आपण विविध व्यावसायिकांना बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये आमंत्रित करत असतो आणि आज आपण फॅमिली स्टोर्सला 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि स्टेशनरी मार्टला 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याबद्दल खरं तर सुरुवातीला दोघांचंही अभिनंदन करते आणि खूप खूप शुभेच्छाही देते. आणि हा फॅमिली स्टोर्सचा सगळा जो प्रपंच आहे, तुम्ही आता पुढची पिढी सगळी सांभाळता आहात आणि 2 भाऊ, हे वैशिष्ट्य आहे मराठी कुटुंबांमध्ये 2 भाऊ एकत्र व्यवसाय करता आहात, तर त्याबद्दलही तुमचं कौतुक आहे. आणि आज त्यांचा आपण सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. कारण तुम्ही, मला वाटतं, वडिलांनी तुमच्या स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिलेला आहे, स्वातंत्र्यानंतरही तुम्ही सगळे कार्यरत आहात. तर हे दोन्ही काळातली जी बदल झालेले आहेत त्या दृष्टीनेही काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. तर स्वागत आहे तुमचं. आणि अभिजित सर, तुम्ही तर दुसऱ्यांदा येत आहे. तुमचं विशेष स्वागत. तर अर्थातच आपण सुरुवातीला म्हणजे थोडं त्या स्वातंत्र्योत्तर काळाकडे जाण्यापूर्वी आपण स्वातंत्र्याच्या आधी कसं आपलं फॅमिली स्टोर्सची बांधणी होती, आखणी होती, म्हणजे वडिलांनी हे दुकान कसं सुरू केलं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. माझ्या आजोबांनी ऍक्च्युली हे दुकान, आमच्या आजोबांनी हे दुकान ऍक्च्युली चालू केलं. आम्ही तिसरी पिढी आहोत. तर 1944 साली राजापूरमध्ये कुवेशी म्हणून गाव आहे, जैतापूर जो अणुप्रकल्प चालू आहे त्याच्या जवळच. तर तिथून ते अक्षरशः एक काय म्हणतात वळकटी आणि अंगावर घालायचे कपडे एवढ्या बोटीने मुंबईत आले. त्यांनी 44 साली मुंबईत प्रथम काय म्हणतात एंट्री घेतली आणि 46 साली हे जे फॅमिली स्टोर्स आहे ते त्यांनी विकत घेतलं. म्हणजे अगदी तेव्हाची किंमत 4-5 हजार रुपये असेल, पण त्या काळात त्यांनी ते धाडस करून की ज्या गल्लीत संध्याकाळी 5 नंतर लोक यायलाही घाबरत होती, अशी परिस्थिती त्यावेळी होती 46 साली. आणि त्या ह्याच्यात त्यांनी धाडस करून ते दुकान घेतलं. म्हणजे अगदी आता काही काळापूर्वीच, म्हणजे आम्ही काही जुनी कागदपत्र काढत होतो तेव्हा आम्हाला कळलं की त्या दुकानाचं आमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते सगळं राणीच्या नावाने आहे. इतकं जुनं सगळं त्यांनी तेव्हा ते चालू केलं. आणि केवळ धाडसापोटी आणि दूरदृष्टीनेच त्यांनी सगळं ते केलेलं आहे. म्हणजे आम्ही, योगेश काय असेल, मी, आई, बाबा, आम्ही सगळे म्हणतो की त्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. ते जर आज इथे मुंबईत आले नसते, त्यांनी धाडस दाखवलं नसतं, तर हा एवढं साम्राज्य उभं राहिलं नसतं. आम्ही पण कुठेतरी आंबेकडे राहिलो असतो. तो सुद्धा व्यवसाय कठीणच आहे, पण तरी सुद्धा. आणि आता ही जी भरभराट झाली आहे त्याचं, म्हणजे त्यांनी जे बीज रोवलं त्याचा तुम्ही आज वृक्षात रूपांतर केलंय. 11 एप्रिल 1946 साली दुकानाची त्यांनी सुरुवात केली आणि तो दिवस होता रामनवमीचा. अरे वा. त्यांची रामावर नितांत श्रद्धा होती. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी रामनाम किंवा रामरक्षा सोडली नाही. आणि त्या ह्याच्यातनं प्रचंड काय म्हणतात ते संकट आली, हालअपेष्टा त्यांनी सहन केल्या. माझ्या आजीचाही त्या ह्याच्यात खूप म्हणजे काय मोलाचा वाटा आहे. इथे आल्यानंतर म्हणजे ती तर कोकणातनं देवगडातनं डायरेक्ट मुंबईत आली, लग्न होऊन आली, तीच पहिल्यांदा मुंबईत आली. तिला माहितही नव्हती की, म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं, आम्हाला प्रायव्हसी हवी, आम्हाला घर हवं. एका खोलीत तेव्हा 18-20 माणसं राहत होते आणि आजी सगळ्यांचं करून तिने हा दुकानाचा डोलारा आजोबांबरोबर सांभाळला. म्हणून हे पुढचे दिवस त्यांनी जे कष्ट घेतलं त्या ह्याच्यावर जोरावर आम्ही पुढे हा व्यवसाय नेऊ शकलो. बरोबर. रक्तातच तुमचा व्यवसाय आहे, पण तरी पण मला दोघांनाही विचारायला आवडेल की नेमकं आजोबांकडे बघत बघतच तुम्ही दोघं शिकला असाल, पण आजी आजोबांचे कोणते गुण तुम्ही आत्मसात केलेत किंवा नकळत तुमच्यावर संस्कार झाले त्याविषयी थोडंसं. म्हणजे ग्राहकांशी कसं बोलायला पाहिजे आणि विक्रेते, म्हणजे ज्या वस्तू तुमच्याकडे घेऊन येतात त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे. म्हणजे असं की माझी सुद्धा एक आठवण आहे की जेव्हा सुरुवातीला मी दुकानात जॉईन, मी थोडासा याच्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे थोडा लवकर मी जॉईन झालो, त्यामुळे माझ्याकडे काही 2-4 अनुभव जास्त असतील. तर जॉईन झालो आणि काही महिन्यात असं झालं की माझा एका गिऱ्हाईकाशी वाद झाला की काहीतरी पिशवी देणे किंवा याच्यावरनं. तर त्यांनीच पूर्वी एक लिहून ठेवलेलं वाक्य मला सांगितलं की आपण जेव्हा काउंटरच्या ह्या बाजूला उभं राहतो तेव्हा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर, हा गुण आयुष्यभर लक्षात ठेव, पुढे कधी तुला त्रास होणार नाही. आणि दुसरं एक त्यांचं खूप छान वाक्य होतं, म्हणजे ते नेहमी सांगत की
दुकानदार आणि ग्राहक ह्यांच्यामध्ये काउंटर एवढाच भेद आहे, बाकी दोन्हीकडची माणसंच आहेत. हो बरोबर. हा. सो तुम्ही कोणतरी दुकान घेऊन बसलाय म्हणजे हो, कोणतरी मी मोठा मालक आहे हा, असं नाही. हा. वा. सो त्यांचं म्हणजे काय म्हणतात, त्यांच्याकडनं जी मेन शिकायची गोष्ट म्हणजे विजन, हा. की आज कोकणातनं येऊन पुढे मी इथे मी दुकानदारी व्यवसाय करून बरोबर. एक म्हणजे माझं कुटुंब आणि माझ्या बरोबर इतर अनेक लोकांचे घरं चालवू शकेन, बरोबर. अशी जी विजन असणारी माणसं खूप कमी असतात. आणि आमच्या नशिबाने की ते आमचे आजोबा होते. हो खरंच. नक्कीच. पण मी फॅमिली स्टोअर्स बद्दल अधिक जाणून घेणार आहे अभिजित सर तुमच्याकडनं, पण आपण थोडं योगेश सरांना बोलतं करूया. स्टेशनरी मार्ट सर्व तुम्ही सांभाळता किंवा दोघंही मिळून बघता, तर स्टेशनरी मार्टची संकल्पना तुम्हाला दोघांना सुचली किंवा कसं त्याचं? सांगतो. फॅमिली स्टेज म्हणजे जसं फॅमिली स्टोअर्स आपण म्हटलं 1946 मध्ये चालू झालं, तसं आजोबांबरोबर बाबाही त्या व्यवसायात जॉईन झाले. आणि बाबांच्या डोक्यात होतं की आपण एक काहीतरी अजून वेगळं स्वतःच चालू करूया. म्हणजे हे दुकान आहेच, चालू राहील. ते आजोबांबरोबर ते मदत करतच होते. त्यांना बीकॉम झाल्यानंतर ही एक अपॉर्च्युनिटी आली की बाजूचंच दुकान त्यावेळेला. हा, ते अगेन तो म्हणाला तसं आजोबांची विजन की बाजूचं मिळतंय तर सोडायचं नाही, कारण अशा अपॉर्च्युनिटीज कमी येतात. ते घेतलं. मग बाबांनी तिथे स्टेशनरी मार्ट, फॅमिली स्टेशनरी मार्ट हे 1975 मध्ये चालू केलं. त्यांचा बीकॉम झाला आणि मग त्याच्यानंतर लगेचच त्यांनी दुकान चालू केलं. सुरुवातीला त्यांनाही अंदाज येत नव्हता की नक्की स्टेशनरी मार्ट मध्ये आपण काय मार्गाने पुढे जायचं. मग पहिली काही 1-2 वर्ष त्यांनी लग्नपत्रिकांचा व्यवसाय, त्यावेळेला लग्नपत्रिका अशा विकत घेऊन मग त्या छापायला देण्याचा वगैरे प्रकार त्यावेळेला होता, पद्धत होती. अजूनही काही दुकानं आहेत. पण मग त्यांना नंतर असं लक्षात आलं की लग्नपत्रिकांपेक्षा स्टेशनरी आणि त्यातही कलर्स, ब्रशेस, पेपर्स ह्यांना जास्त मागणी आहे. आणि त्यावेळेला बरोबर शाळा आहे, शारदाश्रम आहे, कीर्ती कॉलेज, नक्कीच बालमोहन आहे, आणि मॉडेल आर्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून म्हणजे फार सगळ्यांना माहित नसेल, पण ज्यांना आर्ट परस्यू करायचे त्यांच्यासाठी एक उत्तम फाउंडेशन साठीचं कॉलेज आहे ते. आणि ते आमच्या अगदी नेक्स्ट मोठी लोक तिकडनं मोठ्या आर्टिस्ट तिकडचे. तर त्यांना ते लक्षात आलं की ह्या प्रॉडक्ट लाईनवर आपण फोकस करू शकतो, ह्याला मागणी आहे. आणि त्यावेळेला मुंबईत गिरणी सगळ्यात चालू होतं. गिरणी कामगार म्हणजे सगळे हे फॅब्रिक प्रोडक्शनचं काम मोठ्या प्रमाणावर चालू होतं. आणि त्यावेळेला हाती डिझाईन्स बनवली जायची. त्याचं मूळ मास्टर ड्रॉइंग असायचं, ते हाती बनवलं जायचं. त्याच्यामुळे अनेक गिरण्यांमध्ये फॅब्रिक आर्टिस्ट तिथे कामाला होते. आणि मग ते सगळे आमच्याकडे त्या साहित्य सगळं घ्यायला यायचं. आणि त्याच्याबरोबर मग तो म्हणाला जसं मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट आहे, जे स्कूल ऑफ आर्ट आहे, रैजा स्कूल ऑफ आर्ट आहे, रचना संसद आहे, इकडची सगळे स्टुडंट्स आमच्याकडे याचं साहित्य घ्यायला यायला लागले. आणि मग त्याच्यातून कळत गेलं की अच्छा म्हणजे कलर्सला पण लागतं, कलर्स पण चालतात. मग कॅनव्हासेस चालू केले, ऑइल कलर्स आणि ड्रॉइंग जे प्रोफेशनल आर्टिस्ट वापरतात त्याचं सगळं साहित्य, म्हणजे ती पूर्ण रेंजच आता आमच्याकडे असते. एक जस्ट मी त्याच्यात थोडंसं ऍड करीन असं की टीवायला बाबांना डिस्टिंक्शन होतं, इतके हुशार. मी त्या काळी 11वी मॅट्रिक शिकलेले आहेत, म्हणजे सहज ते चार्टर्ड अकाउंटंट किंवा अशा बऱ्याच प्रोफेशनल कोर्सेसना जाऊ शकले असते. पण ते रक्तात आजोबांनी कडनं जे आलेलं होतं की आपण आपला व्यवसाय करायचा आणि व्यवसाय मोठा करायचा, भले त्याच्यात तुम्ही शाखा तयार करा, कसंही करा. पण सो त्या ह्याने ते म्हणजे काय म्हणतात ना, बीकॉम झालं नेक्स्ट दिवसाला ते रुजू झाले, ओढलेच गेले तिकडे. आणि तसं शिक्षण म्हणजे काय म्हणतात, घरचं शिक्षण असतं ना, आजी आणि आप्पा म्हणायचो आम्ही त्यांना, आप्पांकडनं त्यांना सतत जसं आम्हाला पुढे मिळालं. म्हणजे योगेशची गोष्ट सांगायची तर तो स्वतः इंजिनियर आहे आणि 2 वर्ष बाहेर नोकरी केलेली आहे TCS मध्ये. पण ते लहानपणी आई बाबा आजी आजोबा यांचं बघून असं होतं की नाही आपण आपला व्यवसाय करायचा, व्यवसाय अजून त्याला कसं डायमेन्शन वाढवता येतील. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये अभिजित जोशी आणि योगेश जोशी जे फॅमिली स्टोअर्स अँड स्टेशनरी मार्टचे ओनर आहेत त्यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये फॅमिली स्टोअर्स अँड स्टेशनरी मार्टचे अभिजित जोशी आणि योगेश जोशी यांना आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आता प्रोडक्ट्स विषयी मला जाणून घ्यायचं आहे आणि युएसपी म्हणजे तुमच्या दुकानाचा युएसपी हा आहे काय ते मध्यवर्ती आहे. प्लाझा सिनेमागृह सगळ्यांना माहिती आहे, शिवाजी मंदिर आपलं नाट्यगृह माहिती आहे, छबिलदास शाळा त्याच्या आयडियल बुक डेपो अगदी सगळं जवळ आहे. मगाशी जसं मी म्हटलं सगळ्या शाळा कॉलेजेस जवळ आहेत. हा तुमचा दुकानाचा युएसपी आहे. पण दुसरा महत्वाचा युएसपी म्हणजे आपलं स्वतःचं प्रोडक्ट जे आजोबांनी म्हणजे सगळं निर्माण केलं आणि कोकणातनं येऊन हे सगळ्या प्रोडक्टशी जुळवाजुळव केलं. तर त्याविषयी मला जाणून घ्यायचंय की प्रोडक्ट्स कुठले आहेत दोघांनी. तुम्ही स्टेशनरी मार्टचं सांगा सर, फॅमिली स्टोअर्सचं सांगा. जेव्हा दुकान सुरू केलं तेव्हाचा काळ असा होता की सगळं घरी केलं जायचं, बाहेरनं विकत आणायचं नाही. म्हणजे इतकं होतं की म्हणजे घरात अडचण आली तरी नाही, घरीच करायचं आणि हे करायचं. त्या काळात त्यांनी एक वेगवेगळे पदार्थ जे गरजू महिला होत्या त्यांना व्यवसाय देऊन बऱ्याचशा रेसिपीज या जुन्या आजीनी ठरवलेल्या आहेत. त्याची काय म्हणतात ते मापं ठरवलेली आजीनी, ते आम्ही लोकांना तिने शिकवलं म्हणा किंवा आजोबांनी सांगितलं. मी अगदी घरात त्यांची बहीण विधवा होती आजोबांची, तिच्यापासून तिने की हे ठराविक पदार्थ तू चालू कर, तुला एक रोजगार मिळेल, अशी एक त्या काळी त्यांनी खूप मोठी फळी, आताच्या काळात आपण जे बचत गट आणि म्हणतो तसं त्यांनी ती मोठी फळी त्या काळी उभी केलेली होती की गरजू आजही कित्येक त्यापैकी आहेत की त्यांची दुसरी तिसरी पिढी आमच्याकडे माल देते. त्यांनी घरी स्वतःच्या घरात बनवायला चालू केलं आणि आता त्यांची मोठी फॅक्टरी आहे. पण ते अजूनही नित्यनेमाने आमच्याकडे माल देतात किंवा आम्ही सांगितलेल्या रेसिपीज किंवा आम्ही सांगितलेले बदल अजूनही ते आत्मसात करतायत त्यांच्या प्रॉडक्ट्स मध्ये. आणि एक काळ असा आला की आम्ही आमच्या दुकानात फटाके विकायचो. म्हणजे एक सीझनल बिझनेस वाईज आपण म्हणजे आमच्या दुकानात असं आहे की जसं स्टँडर्ड प्रोडक्ट्स अगदी डाळ तांदूळापासून सगळं मिळतं तसं सीझनल आयटम्स हा एक सगळी विजन त्यांचीच आहे की कुठल्या सणाला काय लागेल माणसाला यानुसार त्यांनी. मी आता संक्रांतीच्या हलव्याचे दागिने, तिळगुळाचे लाडू किंवा दिवाळीत नाही दिवाळीत आपल्याला हे लागेल करंजी, चिवडा, लाडू किंवा गणपतीत आपण आलो तर गणपतीच्या मूर्ती, त्या अनुषंगाने लागणारं पूजेचं साहित्य. म्हणजे एका फॅमिलीला वर्षभर सगळं चालवण्याकरता त्यांच्यासाठी सतत उभं असले हे फॅमिली स्टोअर्स असे त्याची आपण काय व्याख्या देऊ शकतो. फॅमिलीसाठी. तर तो काळ असा आला की फटाके विकतो आणि अचानक फटाक्यांवर बंदी आली. म्हणजे कुठल्याही दुकानात लायसन्स रिन्यू करायला वगैरे त्रास व्हायला लागला आणि तो इतका चालणारा धंदा होता तो अचानक एका रात्रीत बंद करावा लागला. मग आता पुढे काय करणार. तर दिवाळी म्हटल्यावर फराळाचे पदार्थ तो काळ असा पण नव्हता की सगळंच घरी करत होते किंवा सगळंच बाहेरनच. ते सगळं तेव्हा त्या म्हणतात ना मधल्या रेषेवर होतं, ट्रान्झिशनच्या ह्याला होतं साधारण 1980च्या दशकात 80-81 दरम्यान. आणि एका रात्रीत त्यांनी तो म्हणतात ना की व्यवसायाचं रूप बदललं त्या आणि म्हणजे फटाक्यांवरून खाद्यपदार्थांवर आले. आणि तो इतका छान त्यांनी तो काय म्हणतात तो धंदा तयार केला की आज फराळाचे पदार्थ मिळणारं दुकान म्हणून आमचं नाव. आणि आमची टॅगलाईन तीच आहे की मराठी खाद्य संस्कृती जपणारं दुकान. तसंच म्हणतो ना आपण की बिब्यापासून सगळं मिळतं आमच्याकडे. तुम्हाला कोकणातल्या लोकांना सहज माहिती असेल बिब्बा आहे, दर्भा आहेत किंवा असे अनेक पदार्थ. म्हणजे हे फक्त एखाद्या माणसाला विजन असेल तरच ते होऊ शकतं. म्हणजे आम्ही त्यांचे खरंच ऋणी आहोत. आणि आत्ताच्या काळात जे म्हणतात ना की तुमचं निश शोधा तुम्ही, ते त्यांनी त्यावेळेला केलं की कोकमाच्या तेलाचं आपण मोटेल म्हणतो ना, वाळा, हलव्याचे दागिने, हे तसं बघायला गेलं तर निश प्रॉडक्ट्स आहेत. ते असं प्रत्येकाकडेच असतील असं नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला विजन पाहिजे की माझ्याकडे काय ठेवलं पाहिजे तर ते लोकांना हवं आहे. जे आजकाल म्हटलं जातं की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी बिझनेस
करा हा. की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तर ते तुमच्याकडे बरोबर. येतील. ते त्यांनी त्यांच्या म्हणजे अगदी शाळा शिकलेल्या माणसाने ते हो. बघून चालू केलं. सातवी मॅट्रिक झालेली होती बरं, हो. किंवा MBA शिक्षण हो, हो. घेतल्यावर असं काही हा, नाही. असं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. नक्की. आता आपण मुंबईचे डबेवाले म्हणतो त्यांचं आपण बरोबर आहे. व्यवस्थापन कौशल्य आज आपल्याला हो. अभ्यासाला आहे बरोबर. MBAच्या स्टुडंट्स. म्हणजे त्या काळातल्या लोकांनी जे प्रॅक्टिकल नॉलेजवर जे भर दिला, हा. भर दिला आणि त्यातनं जे लोकांपुढे आदर्श ठेवले ना बरं. ते आजकाल खूप कमी बघायला मिळतं. हो नक्की. आणि मला तुमच्याकडे काय मिळत नाही असं खरं तर विचारायला हवं, कारण अगदी पूजा साहित्यापासून लग्न सराईपर्यंत सगळ्याच गोष्टी बरोबर. फॅमिली म्हणजे आपण फॅमिलीमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या फॅमिली बरोबर स्टोअर्स मध्ये म्हणजे available अगदी प्रामुख्याने सांगायचं तर फराळाचे पदार्थ आहेत. आहेत. हा. गणपतीमध्ये गणपतीच्या मूर्ती आहेत. हम्म. वर्षभर लागणाऱ्या पदार्थांमध्ये हल्ली तर फराळाचे पदार्थ वर्षभरही हो, चालतात. हो. अनारसे आहेत, करंजी आहेत. बरं, हो. त्यानंतर शंकरपाळी, आता चिवडा. अधिक अधिक महिना पण अधिक येतो. महिना आला की जावयाला वाण द्यायला. वाण द्यायला तो हा. जाळीचा पदार्थ पाहिजे म्हणून बरं. अनारसे. हा. त्यानंतर हे आलं रुखवताचं रुखवताचं सामान. सगळं साहित्याला लग्न बरं. सरायच्या ह्याच्याप्रमाणे. हा. आणि संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू, हलव्याचे दागिने, बरं. असे प्रत्येक सणाप्रमाणे आंबे, हो. प्रत्येक सणाप्रमाणे प्रत्येक सीझन प्रमाणे हम्म. ते प्रॉडक्ट सुद्धा डिझाईन केले गेलेत की हे आल्यानंतर ह्या प्रकारचा डिस्प्ले होणार आणि अच्छा. ह्या प्रकारचे प्रॉडक्ट पुढे येणार. वा. हम्म. तर त्याचं जे सोशल मीडियावरनं आमचं जे जातं बरं. ते पण त्या सीझन नुसार आमचं वेगवेगळं जात असतं सतत. अच्छा. कसं करता मॅनेजमेंट सगळं, कारण स्टाफ पण तेवढाच, हो. स्टाफ खुश हो. असेल, कामगार वर्ग हो. खुश असेल तर हो. आपला व्यवसाय चांगला होतो. Yes. तुम्ही सगळं दोघं मिळून किंवा सगळे फॅमिली मेंबर्स तुमच्या फॅमिली स्टोअर मध्ये हे वैशिष्ट्य आहे, तुमची फॅमिली पण त्यात इन्व्हॉल्व आहे. बरोबर. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाला आजीपासून सून ते स्वरापर्यंत. सुनांना सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेऊन. म्हणजे आम्ही नशीब हा काय मी दोघंही आम्ही की आमच्या ज्या म्हणजे हो. बायका आहेत हो. त्याही याच्यात कार्यरत आल्यापासून आहेत. त्यांना त्याच्यात हा, रुची निर्माण रुची झाली. आहे, हो. आवड होती त्यांना. बरोबर. आणि केतकीताई तर दोन्ही पातळीवर म्हणजे हो. घरी आणि एक व्यावसायिक गायिका गायिका म्हणून, म्हणून. पार्श्वगायिका नक्कीच. बरोबर. आता हे सगळे तुम्ही सांगितलेत प्रोडक्ट्स विषयी आणि नाविन्यपूर्ण तुमचे सगळे गोष्टी आहेत, पण ह्याच्यामध्ये कधी कधी कसा आपल्याला अपडाऊन्स असतो, बिझनेस म्हटला की अपडाऊन्स येतात, तर असे काही अपडाऊन्स तुमच्या आयुष्यामध्ये आले का आतापर्यंत, म्हणजे 80 आणि 50 वर्षांमध्ये? अपडाऊन्स म्हणजे आता जो माझ्या आठवणीतला एक आला तो हा. मोठा कोरोनाचा. कोविडचा आला हा. होता. आणि त्यावेळेला म्हणजे खरंच कठीण परिस्थिती, सगळीकडेच आपल्याला माहितीये काय परिस्थिती हो. होती. आणि पहिला मला वाटतं 15-20 दिवस तर सगळंच बंद ठप्प होतं. हो. आणि आता करायचं काय, कारण खाण्याच्या वस्तू हो. जास्त वेळ ठेवू नाही टिकत शकत. नाहीत, हो. पण मग नंतर गव्हर्नमेंटने काही नियम म्हणजे जे शिथिल केले. शिथिल केले म्हणण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तूंमध्ये हा. हे येतं आमचे बरं. खाण्याचे पदार्थ. हा. त्याच्यामुळे आम्हाला सकाळी फक्त 3-4 तास दुकान उघडायची अच्छा, परवानगी परवानगी होती. हम्म. पण तेही स्टाफ नाही, अच्छा. आम्हीच उघडायचो. हो, हो. आम्ही तिघंच उभे राहायचो. आम्हीच हा. बंद म्हणजे करायचो. सेल्समन पण आम्हीच, कॅशियर पण आम्हीच आणि सगळं आम्ही, डिलिव्हरी पण आम्हीच. आम्हीच. तर त्याच्यात एक म्हणजे ब्लेसिंग इन डिसगाईज म्हणतात तसं एक काळ कठीण आला होता. पण त्याच्यात आम्ही एक नवीन हे चालू केलं. आतापर्यंत आम्ही होम डिलिव्हरीचं करत नव्हतो, हा. पण त्या ह्याच्यात एक आम्हाला वेगळी अपॉर्च्युनिटी वा. मिळाली. आणि आम्ही काय करायचो कोविडच्या पहिल्या वेव्हच्या काळात, तर सकाळी 9 ते 12 वगैरे हा. दुकानचं काउंटर तोही हम्म. छोटासाच एक छोटासा. काउंटर ओपन ठेवायचो. हा. जे काही लोक आसपास राहणारे असतील ते हा. येऊन घेऊन जायचे. बरं. आणि मीन वाईल आदल्या रात्री आलेल्या ऑर्डर्स हा. फोनवर अच्छा. त्या सगळ्या लिहून काढून हम्म. त्या सगळ्या काढून ठेवायचो. अच्छा. 9 ते 12 या वेळेत हम्म. दुपारी जेवायला घरी जाऊन हम्म. संध्याकाळी 4:30 वगैरे बाहेर पडायचो. हा. ते रात्री 9 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करायचो. अरे वा. आणि त्या 2-3 त्या काळातही तुम्ही busy महिन्याच्या होता. हो त्या 2-3 महिन्याच्या काळात जवळपास 700 ते 750 होम डिलिव्हरीज आम्ही केल्या. आणि तेवढ्या लोकांपर्यंत पण फक्त पोहोचलो. दादर, माहीम आणि प्रभादेवी एवढ्याच. हा. पण त्याच्यामुळे काय झालं, एक आम्हाला होम डिलिव्हरीचा वेगळा वा. अव्हेन्यू हो. ओपन झाला. हम्म. आणि आता ते आमच्याकडे म्हणजे रुटीन गोष्ट बनली आहे. हो. कारण आतापर्यंत ग्राहक आमच्याकडे येत होते, हा. त्यावेळेला तुम्ही आता त्यावेळेला आम्हाला पोहोचलो. जाणवलं की नाही आता आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचायला पोहोचायला हवं. वा. आणि दोन्हीकडे म्हणजे आता फॅमिली स्टोअर्स खाण्याच्या पदार्थांमध्ये बरं, सुद्धा हा. आणि स्टेशनरी आणि आर्ट हम्म. अँड क्राफ्टच्या ह्याच्यात सुद्धा आम्ही तेव्हा होम डिलिव्हरीजही लोकांना रिकामा वेळ पण होता, लोकांना काय काय करायचं पण होतं तेव्हा. सो म्हणजे त्यात आणि मिळत हा. नव्हतं. सो आमचं असं काय म्हणतात ते एक जागा होती की जिथे सगळंच तुम्हाला अवेलेबल होऊ सगळंच शकत मिळतं. होतं. आणि गरजही गरज शोधायची आहे, नाही आहे खरं. म्हणजे त्यावेळी असं झालं की आम्हाला आजोबांनी मध्ये आम्ही मीठ विकत नव्हतो, अच्छा. तर आजोबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मीठ विकायला सुरू करा हा.
कुठेतरी पुढे उपयोग होईल त्याचा. बरं. पण केवळ मीठ विकत होतं म्हणून ते जीवनावश्यक मध्ये येत, हो. म्हणून आम्ही त्यावेळी दुकान सुरू ठेवू शकलो. वा. मग ही एक त्यांची सांगण्यासारखी गोष्ट होती की अरे मीठ का विकत नाही आपण, चालू करा, कुठेतरी उपयोगाला येईल पुढे. हा. आणि त्यावेळी वेळ अशी आली की लॉकडाऊन लागला आणि 15 दिवसात आजोबा गेले. हो. हा. हो. त्या ह्याच्यात म्हणजे तो, आणि त्यांनी तेव्हा पण सांगितलं होतं की माझं काही झालं तरी दुकान बंद नाही ठेवायचं. ठेवायचं नाही. म्हणजे अक्षरशः एकच दिवस आम्ही दुकान बंद ठेवलं होतं, पण दुकान चालू करून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली वा. होती की त्यांचं काम पुढे गेलं पाहिजे. हो. चालू राहिलं. नक्की. आता संतुष्ट ग्राहक तर असंख्य असतील, बरेच असतील आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचेच खूप आहेत, पण तरी सुद्धा एक दोन ग्राहक तुम्हाला असे आठवणीत राहिले की कुठल्या आजी असतील की तुम्हाला आशीर्वाद दिला, किंवा कुठलेही वयस्कर असतील किंवा तरुण मुलं सुद्धा, किंवा काका तुमच्या दुकानात येऊन छान वाटलं, मला हवं ते मिळालं, असं म्हणणारी काही प्रतिक्रिया तुम्ही सांगू शकाल? कोविडच्या काळात खूप लोक हे अच्छा. सांगणारी होती की थँक्यू, तुम्ही आम्हाला दिलं. गेटवर हा. आणून देता, आम्हाला कुठे जायला लागत कारण नाही. तेव्हा वयस्कर लोकांचा फारच वयस्कर प्रॉब्लेम लोकांचा झाला होता. आणि किंवा बरीच लोक असं सणाच्या दिवशी वगैरे आपलं दुकान चालू असतं, तर त्यावेळेला थँक्यू हा, तुम्ही हा. चालू ठेवता त्यामुळे आम्हाला मिळतं. हो. पण म्हणजे ते त्यांचं मोठेपण आहे की ते आम्हाला थँक्यू म्हणतात. हा. म्हणजे आम्ही व्यवसायच करतोय, पण तरी त्यांना असं बरोबर. वाटतं की आपण माझ्या घरापर्यंत मला वस्तू या काळात पण मिळते. मिळते खरं. असं. म्हणजे एक प्रकारे व्यवसाय असला तरी ते समाजोपयोगी वस्तू आणि तुम्ही- म्हणजे काय म्हणतात, अंडरलाईन करायची गोष्ट अशी की तो असा काळ होता की आम्ही त्याच्यात अक्षरशः 4 पैसे जास्ती कमवू शकलो असतो, पण हा. जे जे रास्त आणि योग्य आहे तेवढेच पैसे आम्ही लोकांकडनं घेतले. बरोबर. म्हणजे कुठेही कोणाची लूट केली हा. नाही, त्यामुळे ते आशीर्वाद मिळाले. वा. नक्कीच. तुम्ही आता ग्राहकांचं विचारलं, त्याच्यावरून मला एक आठवलं. हा. आपलं स्टेशनरी मार्टचं जे आर्ट अँड क्राफ्टचं दुकान, हा. तिथे जवळपास अजूनही म्हणजे 1980, 82, 85 साली पास आउट झालेली, आता ती म्हणजे मोठी माणसं झालेली हो. किंवा प्रोफेशनल आर्टिस्ट हो. झालेले बरोबर. किंवा काही त्यातले रिटायर झाले, पण ते अजूनही येतात वा. की नाही फॅमिली स्टेशनरी मार्टमध्ये आम्ही इथे आलो ना की आम्हाला समाधान मिळतं. की अनेक आर्टिस्ट आहेत की माझं पहिलं आयुष्यातलं मी जे कॉलेजमधून हा. दिलेली लिस्ट होती अच्छा. सगळ्या इथे साहित्याची घेतली. ती मी इथे हो. घेतली. वा. म्हणजे ती माणसं पुढे जाऊन काही त्यांच्या त्यातले मुलांना, हो. त्यांच्या मुलांना विद्यार्थ्यांना. काही त्यांच्यातले म्हणजे कला क्षेत्राशी क्षेत्रात निगडीत आहे. किंवा शिक्षक बनतात, वा. प्रोफेसर्स होतात. ते सांगतात हे फॅमिलीमध्ये जाऊन घ्या, हा. ते तुला उलट सुलट काय देणार नाही. बरोबर. आमचा बरेचदा अप्रोच असा असतो की नवीन एखादा आलेला आम्हाला कळतो, हा. तो हातात एक लिस्ट घेऊन आलेला असतो, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हे बघ हे असं आहे, तर आधी सरांना विचार हे चालेल ना, चालेल ना. तरच घेऊन जा. बरोबर. म्हणजे उगाच काहीतरी त्याच्या आम्ही डोक्यावर लिस्ट मारायचं. क्रेयॉन्स पण वेगवेगळे कंपनीचे नाही, वेगवेगळे लिस्ट बऱ्याच म्हणून घेत त्याच्यात जा, असं नाही. घेत जा असं नाही. किंवा त्याला काही डाऊट असेल तर आम्ही सांगतो तू सरांना विचार, याचा फोटो काढून घेऊन जा, हा. सरांना विचार. त्याच्यामुळे होतं काय की ग्राहकांचा आपल्यावर विश्वास बसतो की हे उगाच काहीतरी देणार बरोबर. नाही, मला लुटायला बसलं नाहीये. द्यायचं म्हणून की हा लेके जाओ असं नाही. तू सरांना विचार हे चालेल का, हा. तरच घेऊन जा. बरोबर. सर नाही म्हणाले तर नको घेऊस, असं काही हे नाही. आणि compulsory आताची नाही. जेनझी पिढी जी आपण म्हणतो ती हा. अशी आहे की जेवढं तुम्ही त्यांच्याशी Connect छान व्हाल. बोलून कराल ना, हा. तेवढे ते तुमच्याशी कनेक्ट होतात. बरं, मला आता ते आठवलं कॅलिग्राफीचं मध्ये एक 2-3 इंटरव्ह्यू बरोबर. केले होते. प्रभाकर वाईरकर सर आपल्याकडे आले होते, ओके. कार्टून आर्टिस्ट Right. मार्मिक मध्ये करतात. Right. तर कमल शेडगे सर कमल म्हणजे शेडगे. कॅली कुठला पेपर पाहिजे हो, आपल्याला, बरोबर. कुठले ते स्ट्रोक्स द्यायला, कुठले पेन पेन्सिल, बरोबर. त्याचा किती बरोबर. अभ्यास असतो. अभ्यास खूप. आम्हालाही अभ्यास करायला करायला लागतो आणि लागतो. माझ्या स्टाफलाही त्याचं ज्ञान ट्रेनिंग द्यावं द्यायला लागतं. लागतं की हा. ऑइल कलर्स मागितले तर हा. त्याच्यासाठी काय द्यायचं, हम्म. कॅलिग्राफीसाठी पेपर मागितला तर कुठली इंक द्यायची आणि हा. कुठले निब्स द्यायचे, बरोबर. कुठल्या कलर बरोबर कुठलं मीडियम चालतं, हा. कुठल्या बरोबर काय नाही चालत, हम्म. हे सगळं ट्रेनिंग. आणि ते ट्रेनिंग दिलं आणि आपले सेल्समन किंवा आपली जी टीम असते हा. ती जर ग्राहकांची नीट बोलली तरच ते ते connect connect bonding होतं. होऊ शकतं. कनेक्ट बरोबर. होतो की ग्राहकांनाही वाटतं की हा म्हणजे हे काहीतरी मला व्यवस्थित म्हणजे गाईड same- करतायत, हा सॉरी हा. व्यवस्थित गाईड करतायत, करतायत हो. किंवा मला उगाच काहीतरी काही आपलं कशाबरोबरही काही दिलं असं नाही असं करत. नाही होत. बरोबर. म्हणजे हे जे त्यांनी सांगितलं ना, आता ते सेम स्टोर्सला हे ऍप्लिकेबल स्टोर्सला होतं applicable की आहे. किराणा उपास आहे तर मालाची, काय काय दिलं पाहिजे. भाजणीचं थालीपीठ, साबुदाणे वडे. बरं. म्हणजे जे काय त्या त्या गरजेनुसार माणसाला उपलब्ध झालं पाहिजे. हा. आमच्या बाबांचं एक वाक्य आहे, म्हणजे तसं आजोबांचं मी तुम्हाला सांगितलं तसं, हा. की ते नेहमी सांगतात की ग्राहक आपला गुरु आहे. अच्छा. कारण आपल्याला काही गोष्टी माहित नसतात, तो ग्राहक सांगतो की ही वस्तू तुमच्याकडे आहे का, आहे का? त्यातून आपल्याला कळतं अरे ही आणायला हवी आहे मला, हम्म. किंवा ही मार्केटमध्ये चालणारी गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळे ग्राहकांचा व्यवसाय वाढण्यासाठी खूप मोठा हातभार असतो कुठल्याही व्यवसायात. हो हो, नक्कीच. ग्राहकच त्याला शिकवत जातो बरोबर. व्यावसायिकाला. नक्कीच.
परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या गप्पा आपला संवाद असाच सुरू ठेवूया. प्रेक्षक आज बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये फॅमिली स्टोर्सचे आणि स्टेशनरी मार्टचे योगेश जोशी आणि अभिजित जोशी आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण फॅमिली स्टोर्सचे आणि स्टेशनरी मार्टचे अभिजित जोशी आणि योगेश जोशी यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये. पुन्हा एकदा तुमचं विश्रांतीनंतर स्वागत. आता थोडं मी योगेश सर तुमच्याकडे येते. मगाशी आपला जो कॅलिग्राफीचा वगैरे विषय झाला, मला अजून एक आठवण झाली ती प्रकाश भेंडे सरांची. आपल्यामध्ये ते नाही आहेत, पण काय ड्रॉइंग्स कशा प्रकारचं त्यांचे जहांगीर आर्टला मला एक कार्यक्रमाला होस्टिंग करायची संधी मिळाली, तेव्हा कसे त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस लागतात आणि मग एक चित्रकार कसं चित्र रेखाटतो, म्हणजे ते गाण्यासारखंच आहे आपलं बंदिश आणि मग खयाल गायकी मग तराणे, तसंच ते सगळं डेव्हलप होत जातं. तर चित्रकाराचं एक वेगळं विश्व असतं. आपण मुलांचं सगळं जाणून घेतलं, स्टेशनरी मार्ट मुलं शाळा कॉलेजमध्ये तर असतेच, पण चित्रकारांचं कॅलिग्राफी आर्टिस्टचं हे जे काही वेगवेगळं साहित्य आहे, मला तर एवढी माहिती नाही, पण तुम्ही थोडंसं इलॅबरेट करून आम्हाला त्याविषयी सांगा. नक्की नक्की. काय आहे फॅमिली स्टेशनरी मार्ट. आता स्टेशनरी मार्ट असं म्हटलं की आपल्या समोर ठराविक वह्या, पट्टी, पेन्सिल, डायरीज, स्टेपलर्स, शार्पनर्स, पंच मशीन, फाईल्स बरोबर, हे सगळं आपल्याकडे आहे, कारण तोच मेन गाभा आहे स्टेशनरीचा. पण त्याच्यानंतर मी मगाशी मुलाखतीत म्हटलं त्याप्रमाणे आमच्याकडे आर्ट कॉलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि मग तेच पुढे जाऊन जे प्रोफेशनल आर्टिस्ट होतात किंवा अमॅच्युअर आर्टिस्ट, ज्यांना हाऊस म्हणून हॉबी आर्टिस्ट, तर ही सगळे आमच्याकडे त्यांना लागणारं साहित्य घ्यायला येतात. तर ह्याच्यात साधारण 3-4 प्रकार आहेत. आर्ट अँड क्राफ्ट मध्ये एक असतं पेंटिंग. आता पेंटिंग मध्ये एक 3-4 प्रकारचे पेंट्स असतात. पोस्टर कलर जे बॉटल लहान मुलं वापरतात ते, वॉटर कलर जे ट्यूब्स मध्ये किंवा केक मध्ये येतात जे प्रोफेशनल आर्टिस्ट, जलरंग, नंतर ऑइल कलर्स, तेल रंग, आणि आता गेल्या 10-15-20 वर्षात फेमस झालेले अॅक्रेलिक कलर्स जे वापरायला सोपे असतात. हे सगळ्याची पूर्ण रेंज, त्याच्यासाठी लागणारी मीडियम्स, नंतर वॉर्निश. मग आता काय असतं, ऑइल कलर्स साठी वेगळे ब्रशेस लागतात, अॅक्रेलिक कलर्स साठी वेगळे ब्रशेस लागतात, त्याची मीडियम्स पण वेगळी असतात. त्याच्यानंतर सरफेसेस हा पार्ट येतो, म्हणजे कोणी कागदावर चित्र काढतं, कोणी माउंट बोर्ड असतो त्याच्यावर चित्र रेखाटतं, कोणी कॅनव्हासवर काढतं, मग त्याचा कपडा, त्याचा स्ट्रेच केलेला कॅनव्हास. काही असतात ते MDF म्हणजे असा लाकडाचा तुकडा असतो, त्याच्यावर आजकाल क्राफ्ट बऱ्यापैकी सुरू झालं. ह्याच्यानंतरचा पार्ट येतो क्राफ्ट आणि हॉबी आर्टिस्टचा. त्या हॉबी आर्टिस्टच्या ह्याच्यात असं असतं की वेगवेगळे ट्रेंड येत असतात. कधी पेपर क्विलिंगचा ट्रेंड असतो, कधी लिप्पन आर्ट आता सध्या खूप फेमस झाले, आरसे लावून ते सगळं करतात. हा, ते तुम्ही बघितलं असेल की MDF वर व्हाईट कलर आणि आरसे लावून. त्याच्यानंतर आता रेझिन हार्डनर म्हणून एक आर्टचा प्रकार आहे. एक सोल्युशन येतं, ते ओतल्यावर सगळं पूर्ण ते क्लिअर असं आरशासारखं. तर क्राफ्ट ह्याच्यात वेगळे वेगळे ट्रेंड्स चालू असतात, ते पकडत राहायला लागतात. त्याच्यानंतर येतं डेकोरेटिव्ह पेपर्स किंवा ड्रॉइंग साठी लागणारे पेपर्स. जलरंग करायला हँडमेड पेपर्स असतात, म्हणजे वॉटर कलर साठी हँडमेड पेपर्स असतात. हा, आणि मग आमच्याकडे, कारण आपलं फॅमिली स्टोअर्स आणि फॅमिली स्टेशनरी मार्ट हे शेवटी कुठेतरी आपल्या सणांच्या अनुषंगाने जोडलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे गणपतीच्या काळात आमच्याकडे विविध रंगांचे, विविध डिझाईन्स असणारे असंख्य पेपर्स असतात. म्हणजे एकाच वेळी तुम्हाला 100 ते 120 व्हरायटीज पेपर्सच्या. कारण आकाशकंदील बनवणारे सुद्धा बरेच लोक, आणि जसं गणपतीचं डेकोरेशन लागतं, म्हणजे अगदी मोठ्या म्हणजे मंडप सजवायला सुद्धा आमच्याकडनं पेपर्स घेऊन जातात. पेपर्स त्यावेळेला बरीच व्हरायटी असते. गणपतीच्या वेळेला सजावटीची बरीच व्हरायटी असते. आमच्याकडे मखर करणारे लोक पण खूप येतात, कारण ऑलरेडी आर्टिस्ट आमचा कस्टमर बेस असल्यामुळे
मखर स्वतःहून करणारे खूप लोक वा. आहेत. कार्डबोर्ड वापरतात, फेविकॉल, कुठे त्याचं सजावटीचं जे काय सगळं सामान असतं, छोटे छोटे मोती फुलं. हा, बरं. मोती किंवा अच्छा. त्या लड्या असतात, हा. ते सगळं तेही सामान सगळं मिळतं. आणि दिवाळीच्या वेळेला कंदील बनवण्यासाठी हा. कंदिलाचा साचा पण रेडी बरं. मिळतो, त्याचे हा. पेपर्स असतात, ते कापून बऱ्याच लोकांना अजूनही ती हौस आहे की घरी बनवायचे कंदील हा. किंवा गणपतीचं हो, डेकोरेशन ते आणि घरी. मुलांना घेऊन घेऊन बनवायचे हे एक छोटासा ह्याला जो हा. जे सांगतोय त्याला जोडून सांगेन की आजोबांची बाबांची विजन अशी होती हा. की एकदा तुम्ही फराळ घ्यायला आलात, हा, पूजा साहित्य घेतलं बरं. की डेकोरेशन सामान घ्यायचं आणि मगच बाहेर बाहेर पडायचं. पडायचं. एकाच Everything छताखाली तुम्हाला सगळ्या सगळं गोष्टी मिळतं, yes. Under तुम्हाला one उपलब्ध roof. बरं. होतात. हम्म. म्हणजे असंख्य ग्राहक जे आहेत की आम्हाला फोन करून मी येतोय, हा. तू हे वस्तू तयार ठेव, काढून ठेवा, हो. आणि इकडे फोन करून सांगतात की येतोय पेपर्स Paper काढून ठेवा, काढून ठेवा. मी बघतो आणि फक्त सिलेक्ट करून घेऊन जातो. वा. म्हणजे अगदी आमच्याकडे सांगायचं तर श्रीकृष्णाच्या मूर्ती, हम्म. गणपतीच्या मूर्ती, आमच्या म्हणजे कोर प्रॉडक्ट्स म्हणाल तुम्ही तर थालीपीठ भाजणी, वा. आपण जे कोकणी वडेपीठ म्हणतो हो, हो. ते, मोदक पीठ आमचं सगळ्यात हा, आंबोळी घावणे म्हणजे सगळ्यात आमचं म्हणजे ओळखलं जातं दुकान मोदक पीठासाठी मोदक पिठासाठी आणि अनारसा पीठ. आणि अनारसा पीठ, चकली भाजणी आहेत. हे टिपिकल जे महाराष्ट्रीयन आयटम आहेत, बरं. त्यासाठी आजही म्हणजे पालघर पासून लोक येणार आहेत आमच्याकडे. हम्म. आणि तुम्ही एक्सपोर्ट मध्ये पण उतरलात. हा, असं म्हणजे मला- 2007-8 साली आम्ही अच्छा. एक विंग चालू केली. म्हणजे माझं बरं. बीकॉम झाल्यानंतर अच्छा. सुरू केलं ते मी. हा, हा. सो म्हणजे हा आपल्या व्यवसायांसाठी नुकताच चालू झालेला काय बरं, विंग हा. होती. कारण 7 समुद्रापर्यंत हा. मराठी उद्योजकाने जाणं. हा, म्हणजे फार कमी लोक त्याच्यात होती, बरं. त्यापैकी आम्ही एक होतो. वा. सो आज असं आहे की साधारण एक 25 देश असे जिथे आपले फूड प्रॉडक्ट्स हा. पोहोचू शकतात. अशा प्रत्येक ठिकाणी जिथे आपली लोक हा. राहतात तिथपर्यंत आपण माल पोहोचवतो. बरं. हा. आणि तुम्ही मगाशी म्हणाले की गिरायकांचे हो, अनुभव कसे feedback, की हा. वयस्कर आई वडील तिथे असतात, त्याची मुलं तिथे असतात, बरं. त्यांना सणांमध्ये किंवा हा. इतर वेळी काही मिळत नाही. हा आपला व्यवसाय वर्षभर असतो, हम्म. काही मिळत नाही. ते कित्येक लोकांचे आशीर्वाद आहेत की आम्ही आमच्या मुलांना तुमच्या वय तिथे खायला हो, मिळतो. आणि घरचा खाऊ असतो, घरचा खाऊ त्याचं जो 3 ते 4 अप्रूप. दिवसात त्यांच्या हातात जातो. वा. नक्कीच. आणि महाराष्ट्रीयन स्पेशालिटी स्पेशालिटी काही, आणि त्याच्याबरोबर त्यांच्याही काही वस्तू असतील घरच्या, हा. तर आपण ते सगळं अकोमोडेट करून एकाच वेळी पाठवू हो, शकतो. नक्कीच. या सगळ्या गोष्टींचा दर्जा म्हणजे स्टेशनरी मार्टचा सगळ्या पेपर हो. पेन्सिल त्याचाही दर्जा आणि तुमच्या फॅमिली स्टोअर्स मध्ये मिळला अगदी रुखवताचं साहित्य, हो, हो. हुंडावळ्या ह्यांचं सुद्धा ते मणी मगाशी तुम्ही हो, म्हणालात हो. मोती मणी सगळं ते त्या जागी व्यवस्थित ते डिस्प्ले करणं किंवा हो. सांभाळून ठेवणं हो. ते सुद्धा आणि पुढच्या सीझनला ते थोडं डागडुजी करून हो, हे करणं हो. हे सगळं तुम्ही म्हणजे दर्जा कसा राखला जातो? एकतर आई बाबांचं अजून त्या सगळ्यावर लक्ष असतं आहे हा. आहे, म्हणजे सिनियर म्हणून हम्म. आम्ही असतो. आणि मुख्य सांगायचं तर आमचा जो स्टाफ आहे हा. आज फार कमी काय म्हणतात कमी व्यवसाय आहेत की ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेला स्टाफ असतो. वा. हो, हो. म्हणजे माझ्या वया इतकी वर्ष काम केलेले लोक आमच्याकडे हो, खरंच आहे, कामाला हो. कामाला आहेत. आणि कधीच आम्ही कुठल्याही आमच्याकडे जो माणूस आहे त्याला नोकर म्हणून संबोधत नाही. नाही, हो. एक So, कुटुंबाचा एक भाग कुटुंबाचाच म्हणून. म्हणजे अक्षरशः आम्ही एकत्र चहा घेतो, एकत्र नाश्ता करतो असं. हम्म. सो त्यांनाही आता त्याचं सवय झालेली आहे की हे झाल्यानंतर हे असं केलं हो. पाहिजे, ही वस्तू इथे ठेवली पाहिजे, ह्याचा डिस्प्ले असा झाला पाहिजे. आणि कधी कधी कसं होतं मागणीच्या पेक्षा पुरवठा करावा जास्ती लागतो. हा. मागणी जास्ती असते आणि पुरवठा आपल्याला हो. करता येत नाही, अशा पण कधी कधी म्हणजे आमचे परिस्थिती. काय म्हणतो आपण ते मॅन्युफॅक्चरर्स आहेत हा. किंवा आमची जी सप्लाय चेन आहे त्यांच्याशी आमचे पर्सनल रिलेशन्स आहेत. Relations. त्यामुळे कधीही असं अडत नाही की बाबा नाही फॅमिलीला पहिली देऊया हा. असं, की कधी कोणाला काय म्हणतो आपण पेमेंटमध्ये आम्ही कधी त्रास देत नाही. हम्म. त्यामुळे मार्केटमध्ये नाव त्या दृष्टीने पण हो. आणि जे- एवढी 80 वर्ष आणि स्टेशनरी मार्टला 50 म्हणजे वर्ष त्यांनी जे काय नियम घालून दिले आजोबांनी किंवा बाबांनी पुढे, बरं. त्याप्रमाणेच अजूनही ते तसंच चालू आहे. आता मुलाखतीच्या शेवटी विचारायला आवडेल अर्थात फ्युचर प्लॅन्स तुम्ही तर खरं तर बरंच सांगितलं, पण आता नवीन मुलांच्या बरोबर. दृष्टीने किंवा नवीन मुलांनी एक व्यावसायिक म्हणण्यासाठी काय करायला हवं त्याविषयी थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करावं. पहिलं तर आम्ही हा. फ्युचर प्लॅन्स बद्दल मी थोडंसं हो, तुम्हाला सांगेन. नक्कीच. हा. आपलं फॅमिली स्टोअर्स म्हणजे जे खाद्यपदार्थांचं दुकान आहे हम्म. त्याची आता आमची स्वतःची फुल फ्लेज वेबसाईट आहे, येत्या launch केली. हा. 20-25 दिवसात लॉन्च होते. वा. आमचं 1 मे महाराष्ट्र दिनाचं टार्गेट आहे टार्गेट आहे. आणि त्याच्या दृष्टीने काम चालू आहे आमचं. वा. त्यामुळे आता जसं मी मगाशी म्हटलं आम्ही ग्राहकांपर्यंत फिजिकली पोहोचलो बरं. कोरोनाच्या काळात. हा.
ते आता आम्ही व्हर्च्युअली पोहोचू शकतो जगभर कुठेही. वा. आणि आमचा आता पहिल्या फेजमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन एरिया आहे जो इथे विरार, पालघर, कर्जत, त्या सगळ्या तिथपर्यंतचा तुम्ही एका क्लिकवर जाऊ हे करू शकतो. माल सगळा ऑर्डर करू शकतो. वा. हा आमचा हम्म. सगळ्यात अगदी आत्ताचा लाईव्ह बरं, प्रोजेक्ट हो. आहे. आणि त्याबरोबरच सोशल मीडिया मार्केटिंग ते आम्ही सणांप्रमाणे करत असतो. ओके. तर त्याच्यावर आता मेनली डिजिटल हो, डायरेक्शन मध्ये जायचं, त्याच्यामुळेच वेबसाईटचं काम चालू आहे. बऱ्यापैकी काम होत आलंय. छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात त्या आमच्या बॅकएंडने चालू आहेत. तर आमचा मेन फोकस सगळा त्याच्यावरच असेल. हो, कारण आता सगळं मोबाईल क्रांती झाल्यामुळे सगळं वन क्लिक अवे. बरोबर. कारण आमच्या जनरेशनच्या लोकांना एकतर मुळात वेळ नाहीये. त्यांना ऑफिसेस मध्येच एवढा वेळ जातो किंवा स्वतःच्या ह्याच्यात की नाही हे करू शकत. आणि मग त्यांना ते बरं पडतं की चल मी इकडून ऑर्डर केलं, डिलिव्हरी आली, काम झालं असं. तुम्ही काय सांगाल सर, पारंपरिक आपल्या पदार्थांबरोबर आणखीन काही वेगळं काही करायचं? त्याच्या आधी मी असं मी सांगू इच्छिन की हा जो व्यवसाय एखादा चालवणं किंवा एखादा व्यवसाय वर्षानुवर्ष टिकवणं याला कुटुंबाची साथ खूप महत्वाची असते. म्हणजे घरातल्या स्त्रिया असतील त्या प्रत्येक वेळी फ्रंटवर असतील असं नाही, पण त्या घर सांभाळतात म्हणून आम्ही दुकान सांभाळू शकतो किंवा व्यवसाय सांभाळू शकतो. सो माझी आई आहे, आजी आहे, माझी बायको आहे किंवा वहिनी आहे, याची बायको आहे, ह्या पाठी उभ्या आहेत, ती स्त्री शक्ती उभी आहे म्हणून आम्ही पुढे काय म्हणतात ते म्हणजे रणांगणात येऊ शकतो. सो म्हणजे नवीन जे कोण व्यवसाय करत असेल किंवा ज्यांना पुढे वर्षानुवर्ष जर टिकवायचं आहे तर एक तर सचोटी, वस्तूचा दर्जा आणि गिरायकांशी तुमचं चांगलं नातं असलं पाहिजे, तरच हा व्यवसाय पुढे वर्षानुवर्ष टिकत जातो. नाहीतर काय 4 दिवस करणार आणि ते हे होऊन जातं. आणि मराठी व्यावसायिक एवढे वर्ष सातत्याने तुम्ही आहात आणि आजूबाजूला कॉम्पिटिशन असतानाही तुमचं नाव अजून म्हणजे अगदी सगळ्यांनी 3 पिढ्या ग्राहकांच्या सुद्धा 3 पिढ्या झालेल्या आहेत फॅमिली स्टोअर्स मध्ये येणार. मगाच्या ह्याच्यात मला एक अजून ऍड करावं असं वाटेल. नवीन प्रोजेक्ट बद्दल आपण बोलत होतो. आता रिसेंटली 6 महिन्यापूर्वी हेल्दी मुखवास मॅन्युफॅक्चरिंगचं हे आम्ही एक नवीन वर्टिकल चालू केलंय. सुपारीचं आपल्याला असते. आणि म्हणजे आमच्या मुखवासाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यात साखर नाहीये अजिबात, कुठलाही सिंथेटिक फ्लेवर नाही. जनरली मुखवासांमध्ये साखर आणि फ्लेवर असतो, तसं नाही. सुपारी नाही आणि सुपारी नाही. पण चवीसाठी काय मग तुम्ही विचाराल तर आपलं पिंक सॉल्ट नाही, पिंक सॉल्ट म्हणजे रॉक सॉल्ट म्हणतात ते. त्याच्यानंतर लिंबू रस, हिंग, हळद ह्याच्यापासून बनवलेले म्हणजे अळशी म्हणजे वेगळे पदार्थ. अळशी, लखनवी बडीशोप, ओवा, काळे तीळ, पांढरे तीळ किंवा आता सीड्स खाण्याचा नवीन हे आलाय, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, असे सगळे त्याचा बनवलेला हेल्दी मुखवासाचे एक नवीन प्रॉडक्ट रेंज आपणच चालू केलेली. त्याच्याबरोबर आपण चिकूचे चिप्स करतो, म्हणजे सन ड्राईड पूर्ण. सो हे हेल्दी याच्यामध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग जे तुम्ही नेक्स्ट काय आहे तुमचं त्या ह्याच्यात आपलं सुरू झालेलं आहे. नक्कीच. आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा सगळा प्रवास आम्हाला समजून सांगितलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आम्हालाही तुम्ही बोलवलं त्याबद्दल, संधी दिलीत आम्हाला. येस. आणि तुमच्या फॅमिली स्टोअर्स आणि स्टेशनरी मार्ट दोघांचाही व्यवसाय वृद्धिंगत होऊ दे असंच सिद्धिविनायकाच्या प्रार्थना करते. धन्यवाद. तर प्रेक्षको, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये आपण फॅमिली स्टोअर्स आणि स्टेशनरी मार्टचे योगेश जोशी आणि अभिजित जोशी यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया पुढे बिझनेस मंत्रच्या सेगमेंटमध्ये. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.